नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। आज आपण दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी DCPS धारकांसाठी एक नवीन शासन निर्णय आलेला आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यासाठी हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा। नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाची थकबाकी स्तर 2 DCPS महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2413/8513 अर्थसंकल्प तारीख 15 जानेवारी 2019। प्रस्तावना। जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या 6व्या वेतन आयोगाची थकबाकी स्तर 2 मध्ये जमा करण्याबाबतची कार्यपद्धतीसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय। जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या 6व्या वेतन आयोगाची थकबाकी स्तर 2 मध्ये जमा करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास परवानगी दिली आहे। महालेखापाल कार्यालयाने तसेच वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात येत आहे। 1. 8342 इतर ठेवी। 117 शासकीय कर्मचाऱ्यांकरिता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। 03 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। 0311 मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान स्तर 2। 8442 इतर ठेवी। 117 शासकीय कर्मचाऱ्यांकरिता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। 03 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। 0312 मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान स्तर 2। 8342 5482 3 8342 इतर ठेवी। 117 शासकीय कर्मचाऱ्यांकरिता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। 0313 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान स्तर 2। सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ख/1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग UOR 76/2018-19 927 दिनांक 12/12/2018 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यते तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 2 अर्थ 2 दिनांक 10 जानेवारी 2019 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 2019-01-15 1708-1778-21 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। येथे प्रतीसाठी आपल्याला एक सविस्तर यादी दिलेली आहे।